ठीक आहे. फर्स्ट चॅप्टर आपण बघतोय. पायथन मध्ये पॉइंट 3 पण पॉइंट 1.4 झालं होतं. पॉइंट 1.5 स्ट्रिंग मॅनिपुलेशन, ऍक्सेसिंग स्ट्रिंग बेसिक ऑपरेशन, स्ट्रिंग स्लाइस, फंक्शन्स अँड मेथड्स त्याचे एक्झाम. ठीक आहे. सो स्ट्रिंग काय असतं? व्हॉट इज स्ट्रिंग? स्ट्रिंग कसे डिफाईन करतात? व्हॉट इज स्ट्रिंग? इथून गोष्टी सुरू होतात. स्ट्रिंग म्हणजे काय? याच्यानंतर आपण याच्यात मॅनिप्युलेट काय करणार आहे? काय गरज पडते? कुठे त्याचा यूज होतो? स्ट्रिंगला कसे कॅरेक्टर कसे डिफाईन करतात? कॅरेक्टर मीन्स व्हॉट? सिंगल कॅरेक्टर असतो ना, जसं की ए हा कॅरेक्टर आहे. सिंगल कॅरेक्टर. दिस कम्स इन सिंगल. ठीक आहे. स्ट्रिंगचा अर्थ जेव्हा ग्रुप ऑफ कॅरेक्टर एकत्र येतात, जसे की मला माझं नाव स्टोअर करायचं. तेव्हा काय झालं? ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स एकत्र आले की तुमचं स्ट्रिंग जनरेट होतं. When the group of characters comes together is known as a string. मग Python मध्ये स्पेशली असं काही रिझर्व डेटा टाइप आहे नाही. सिंपल एका व्हेरिएबल मध्ये सुद्धा जर काही गोष्टी दिल्या, जसं की मी इथे लिहितो प्रोग्रामिंग. हा काय झालं तुमचा? स्ट्रिंग झाला. स्ट्रिंग ऑलवेज कम्स इन अ डबल. ओके. हाच पॉइंट आपल्याला बघायचा. स्ट्रिंग मॅनिप्युलेशन. स्ट्रिंगला ऍक्सेस कसं केलं जातं? त्याच्यात बेसिक ऑपरेशन काय असतात? स्लाइस काय, त्याचे बिल्ट इन फंक्शन्स, मेथड्स काय, त्याचे काही एक्झाम्पल्स. ओके. हा एक टॉपिक आज बघणार आहे. खूप सिंपल आहे, नथिंग कॉम्प्लिकेट. बेसिकली स्ट्रिंग्स म्हणजे जेव्हा मल्टिपल कॅरेक्टर किंवा ग्रुप ऑफ कॅरेक्टर एकत्र येतात त्याला स्ट्रिंग म्हणतात. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपण जे स्ट्रिंग बनवतो त्याला प्रिंट करतो. आज इट इज त्याच्यानंतर याच्यासोबत आपण काय काय करू शकतो आणि काय काय प्रोव्हिजन आहेत ते बघायचं. नॉर्मली सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त जे इनपुट भेटतात युजरकडून त्या सॉफ्टवेअरमध्ये ते भेटतात तुम्हाला स्ट्रिंगमध्ये. ठीक आहे. आणि त्या स्ट्रिंगचं भरपूर कन्व्हर्जन तुम्हाला करावं लागतं त्याला यूजमध्ये आणण्यासाठी वगैरे. आणि त्याच्यासाठी म्हणून लागणारे खूप सारे बिल्ट इन मेथड आहेत, स्लायसिंग मेथड आहेत, फंक्शन्स त्यांनीच दिलेले आहेत. हे प्रत्येक लँग्वेजमध्ये सी लँग्वेजमध्ये आहे, सी प्लस प्लस मध्ये आहे, जावामध्ये आहे. प्रत्येक लँग्वेजमध्ये स्ट्रिंग सोबत मॅनिप्युलेट करण्यासाठी वेगवेगळे फंक्शन दिलेले आहेत. आधी आपल्याला सिंपल स्ट्रिंग समजते. ते स्ट्रिंग आधी आपण डिफाईन करू. मग त्याला प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करायचं ते बघू. ठीक आहे. स्ट्रिंग ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स. त्याचं इंडेक्सिंग काय असतं, कसं असतं, सगळ्या गोष्टी आपण वर्कआउट करू. सिंपलचा आता मी एक नवीन प्रोग्राम घेतो. प्रॅक्टिकली प्लस थेरॉटिकली दोघं कंबाईन केले ना, तर कॉन्सेप्ट खूप क्लिअर होतो आणि क्वेश्चन मार्क राहत नाही, की हे याच्यात अजून पण काय असतं का? म्हणून आपण नेहमी दोन्ही गोष्ट एकत्र कंबाईन करतो. सो मी एक म्हणून इथे एक घेतो एसटीआर. ठीक आहे. एक स्ट्रिंग घेऊन टाकू S1 नावाच्या व्हेरिएबलमध्ये, जसं मी आता स्ट्रिंगमध्ये डबल कोटमध्ये. आयदर तुम्ही डबल कोट घेऊ शकता तरी चालतं. सिंगल कोट घेऊ शकता तरी चालतं. इव्हन दो यू कॅन टेक अ ट्रिपल कोट ॲज. हे Pythonमध्ये पॉसिबल. बट बाकी प्रोग्रामिंगमध्ये सिंगल कोटचा अर्थ असतो कॅरेक्टर, डबल कोटचा अर्थ असतो तो स्ट्रिंग आहे. ट्रिपल कोटमध्ये नसतो. पहिली गोष्ट. त्याच्यामुळे मोस्टली डबल कोट वापरा. जो की कन्फ्युजन राहणार. मी एक छोटासा वर्ड लिहितो. फॉर एक्झाम्पल प्रोग्रामिंग PROGRAMING. ठीक आहे. तर हा काय झाला तुमचा ॲज अ स्ट्रिंग. ठीक आहे. पायथॉनमध्ये त्याला एसटीआर म्हणतात. ऑफकोर्स इट्स अ स्ट्रिंग. याला पहिली गोष्ट जी स्ट्रिंग आपण डिफाईन केली ती त्यांनी करू. झालं. ॲज इट इज सिंपल. आता याच्या मागे याची इंडेक्सिंग वगैरे जनरेट झालेली असते. ती इंडेक्सिंग कशी असते लक्षात घ्या. प्रोग्रामिंग जो वर्ड आहे, हा वर्ड आहे आपला प्रोग्रामिंग. लेट्स डिफाइन प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग PROGRAMMO. इसको साइड में हटाओ. GRAMMING. ठीक आहे. आता ह्याच्यात बॅकग्राऊंडला आपल्याला माहिती की याच्यासाठी कंपायलर, इंटरप्रिटर सगळं डिझाइन केलेलं आहे आणि त्यांनी सगळं मेमरीमध्ये स्टोअर करून अकॉर्डिंगली टू ॲक्सेस होतो. याची एक इंडेक्सिंग जनरेट होते. हा 0th इंडेक्सला आहे तुमचा. ठीक आहे. हा फर्स्ट, 2, 3, 4
लक्षात राहू द्या. याचे आपल्याला प्रोग्राम करायचे. 5, 6, 7, 8 झाला, 9 झालं, 10 झालं. ठीक आहे. म्हणजे आपण आता जी स्लाइसिंग मेथड स्टडी करणार आहे, त्याच्यात तुम्ही स्लाइसिंग मेथड दिलेले आहेत बघा. ठीक आहे. स्लाइसिंग मेथड काय? स्ट्रिंग स्लाइस. स्लाइसिंग कशाने होणार तुमच्या? बेस्ड ऑन दॅट इंडेक्स. ठीक आहे. ते आपल्याला स्लाइसिंग मेथड. आणि अपार्ट फ्रॉम विच काही बिल्ट-इन फंक्शन्स आहेत. खूप सारे बिल्ट-इन फंक्शन्स आहेत. जसे बिल्ट-इन फंक्शनमध्ये लिस्ट जर केलं, त्याची आपण लेंथ कॅल्क्युलेट करू शकतो. याला आपण अप्पर करू शकतो. याला आपण लोवर करू शकतो. ठीक आहे. आणि याचे डिजिट आहे की नाही, अप्पर केस आहे की नाही, लोअर केस आहे की नाही. असे भरपूर फंक्शन आपण त्याचे आहेत, ते आपण बघू शकतो. ठीक आहे. कॉनकॅट नावाचं एक फंक्शन आहे. स्ट्रिंगमध्ये स्ट्रिंग ॲड करू शकतो. आता पहिले सिंपल स्ट्रिंग आपण प्रिंट केलं. आता याचे मेथड्स आपण बघूया. तर पहिले जी स्लाइसिंग मेथड आहे ते स्टडी करण्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी इंडेक्स बेस जावं लागतं. आता मी इंडेक्स ॲज इट इज ठेवतो. तुम्हाला ते लक्षात येईल. एक्झॅक्टली पण करतोय. आता पहिलं आपण करणार आहे, की करा, की मला या स्ट्रिंग मधलं पहिलं कॅरेक्टर प्रिंट करायचं. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही करणार एस ऑफ पहिल्या कॅरेक्टरचे इंडेक्स पोझिशन काय? ठीक आहे. या तुमच्या काय इंडेक्स पोझिशन इंडेक्स इंडेक्स पोझिशन 0th इंडेक्सला ही व्हॅल्यू. ठीक आहे. 0th इंडेक्स. मला इथे काय लावावं लागेल म्हणजे एस ऑफ कुठला इंडेक्स लावावा लागेल? 0. ठीक आहे. तेव्हा जाऊन मला काय भेटेल? एक कॅरेक्टर पी नाव. ठीक आहे. इन द सिमिलर मॅनर जर मला लास्ट कॅरेक्टर पाहिजे असेल तर लास्ट कॅरेक्टर कुठे आहे? एस ऑफ 10. ठीक आहे. बट आता सध्या काय होतं कधी-कधी आपल्याला ते माहीत होऊन जातं, की लास्ट कॅरेक्टर काय? जसं आता आपल्याला माहिती आहे, की लास्ट कॅरेक्टर तुमचा 10 आहे. तुम्ही इझिली प्रिंट केलं आणि तुम्हाला भेटून गेलं. पण जर माहितीच नसेल तर? हजारो पूर्ण पॅराग्राफमध्ये लास्ट कॅरेक्टर शोधायचं. तेव्हा तुम्ही कुठे कॅल्क्युलेट करत बसणार, आहे ना? त्यावेळी Pythonमध्ये एक प्रोव्हिजन आहे. तो डायरेक्टली तुम्हाला म्हणतो, की -1 लिहा. ठीक आहे. 0चा अर्थ असतो, की तुमचा फर्स्ट कॅरेक्टर फर्स्ट कॅरेक्टर. -1चा अर्थ होतो तुमचा लास्ट कॅरेक्टर. सही आहे? फर्स्ट आणि लास्ट हे भेटून गेलं. तुम्हाला लास्ट भेटून जातो. आता अपार्ट फ्रॉम धिस तुम्हाला जर मी सांगितलं आता, की मला PRINT प्रिंट सपोज मला ह्या एमची पोझिशन पाहिजे किंवा एची पोझिशन. कुठे ए कुठे कुठल्या पोझिशनला? 5th पोझिशनला. सो आपल्याला इथे काय करावं लागेल? एस ऑफ 5. एस ऑफ 5. एक्झाममध्ये, प्रॅक्टिकलमध्ये किंवा येऊ शकतं, की फ्रॉम द गिव्हन स्ट्रिंग एक्स्ट्रॅक्ट धिस व्हॅल्यूज व्हॉट आर द स्लाइसिंग मेथड, डिफरंट स्लाइसिंग मेथड्स. ओके. तुम्हाला काही स्लाइसिंग मेथड माहिती पाहिजे. ही खूप बेसिक स्लाइसिंग मेथड आहे. हे काय करतं तुम्हाला बेस्ड ऑन इंडेक्स तुम्हाला व्हॅल्यू देऊन टाकतं. बेस्ड ऑन इंडेक्स. तिन्ही गोष्टी कळाल्या? 0, फर्स्ट आणि इंडेक्स. आता याच्या पुढचं काय रिक्वायरमेंट असते, की आपल्याला असे काही वर्ड टू वर्ड एक्स्ट्रॅक्ट करायचे. जसं मला या प्रोग्रामिंग मधलं फक्त जो प्रोग्राम आहे, तो शब्द वेगळा करायचा. ठीक आहे. मग तो कसा करणार? आपल्याला इंडेक्सिंग माहिती आहे. फर्स्ट काढता येतो, लास्ट काढता येतो. कुठलाही कॅरेक्टर आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता येतो. तर राहिलं काय? वर्ड. जसं मला प्रोग्राम वेगळा करायचा आणि वेगळा हा शब्द दोन्ही ब्रेकडाउन करायचे इथून. तर त्यासाठी स्लाइस मेथड्स जे आहेत, ते कोलन बेस आता मेथड्स आहेत. तर तिन्ही फॉर्मॅट समजून घ्या त्या कोलनचे कसं असतं. पहिली गोष्ट असते, की मला हा वर्ड पाहिजे, प्रोग्राम. ठीक आहे. मग याचा अर्थ काय करायचा, इथं कोलन लिहायचा. हा सगळा खेळ ना तुमचा कोलनचा आहे. हा इंडेंटेशनचा कोलन नाही, हा वेगळा आहे. बाय डिफॉल्ट याची इंडेक्स जी असते, डिफॉल्ट ही असते तुमची 0. लास्ट पण काय असते? 0. तर तुम्ही जर इथे दिलं, की सपोज 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 6, 7च्या आत 0 टू 7. याचा अर्थ असा होतो, की 0 पासून स्टार्ट करा, बट 7च्या आधीपर्यंत प्रिंट करा. म्हणजे तुम्हाला तो काय प्रिंट करून देईल? हो. ठीक आहे. हा फर्स्ट सिनारिओ असतो. सेकंड सिनारिओ तुमचा असा आहे, तर मी तुम्हाला सांगितलं, की मला ना हा मिंग प्रिंट करून द्या.
तुम्हाला एक करावं लागेल की ते स्टार्ट कुठून होते? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इथे तुम्हाला लागेल 7 हा फर्स्ट सिनारिओ, ठीक आहे. सेकंड सिनारिओ 7 कोलन. याचा अर्थ काय आहे? 7 पासून स्टार्ट करा, पण एंड कुठे करायचं? जिथपर्यंत आहे. सेकंड राइट. थर्ड सिनारिओ असा तुमचा असा आहे, की जर मी तुम्हाला सांगितलं, की मला ना ग्राम प्रिंट करायचं. GRA. मग आता तुम्हाला इथे दोन्ही द्यावं लागतील. कुठून स्टार्ट करायचं आणि कुठे एंड करायचं. मग याचे स्टार्ट कुठून होणार आहे? 4 कोलन 5, 6, 7, 8. ठीक आहे. एंड नेहमी शेवटच्या आधी होतो, स्टार्ट तिथूनच होतो. तिन्ही सिनारिओ कळताय? कोलन नंतर पर्टिक्युलर शब्द स्टार्ट पासून एंड, एंडिंग. हे तीनच गोष्टी. स्लाइसमध्ये याच्या पलीकडे काहीच नाही. आणि ह्या स्लाइस मेथड एवढे परफेक्टली बनवलेले आहेत, हे तुम्हाला लिस्टला पण वापरता येतील, हे तुम्हाला टपलला पण वापरता येतील. म्हणजे इथून पुढे तुम्हाला Pythonमध्ये जिथे पण स्लाइस लागेल, हे सगळ्या ह्याच 0, -1 स्लाइस. ठीक आहे? आता याला प्रॅक्टिकली आपण इम्प्लिमेंट करू स्लाइस मेथड. सिंपल आहे, तसं काही अवघड बघायला गेलं तर अवघड नाहीये. ठीक आहे. ठीक आहे, प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू. एक-एक कॅरेक्टर्स तुम्हाला लक्षात येईल ते कसं करतात. आधी सगळ्यात अगोदर आपण काय करू लेट्स चेक. याला मी डिलीट करतो. नाही, इंडेक्स राहू द्या सध्यासाठी. इरेजर असतं का इथे? आय डोंट नो. कधी वापरलं नाही मी. हां, ठीक आहे. इरेज करतो. ते इंडेक्स ठेवतो. ठीक आहे. आता आपल्याला करायचं काय? प्रोग्राम. याच्यामधनं मला हा प्रोग्राम लिहायचा. त्याच्यासाठी आता कोलन बेस जावं लागेल आपल्याला. आपण काय करायचं? प्रिंट एस ऑफ म्हणतात त्याला. कुठून स्टार्ट करायचं? 0 पासून. बाय डिफॉल्ट तुम्ही 0 लिहिलं तरी चालेल. नाही लिहिलं तर बाय डिफॉल्ट 0 ने स्टार्ट. कोलन मी इथे लिहिणार. कुठपर्यंत पाहिजे मला? 6 आहे ना. 0, 1 इथे बघता येईल आपल्याला 6. पण हे लास्ट जे एंड होतं ना, तर 6 लिहिलं ना, तर इथपर्यंतच प्रिंट करेल. त्याच्यामुळे 1 नेहमी प्लस द्यायचं. म्हणजे 7 द्यायचं. याचा अर्थ 0 पासून स्टार्ट व्हा 6 पर्यंत द्या 7 च्या आधी. म्हणजे आपल्याला जो वर्ड पाहिजे होता प्रोग्राम तो आपल्याला इथे भेटेल. सेकंड गोष्ट आपल्याला अशी बघायची आहे, की एम-आय-एमची मीन बघायची. मग त्याची जी सुरुवात कुठून करायची आपल्याला ते सांगावं लागेल आणि शेवट जिथपर्यंत आहे तिथपर्यंत त्याचं चालू द्या. मग इथे मी काय करणार? सुरुवात कुठून करणार आपण? 7 पासून कोलन. एंड दिलाय का? नाही. याला आपण डिस्क्राईब कसं करणार आहे? हे स्टार्ट विथ 0 अप टू 6. ठीक आहे. याचं कसं डिस्क्रिप्शन आहे? स्टार्ट विथ व्हॉट? 7. ओके. अप टू एंड. एंड दिलेलंच नाही आपण. जिथपर्यंत एंड होईल तिथपर्यंत एम-आय. ठीक आहे. आता थर्ड सिनारिओ तुमचा असा आहे, की मला एक्झॅक्टली हा सेंटरचा वर्ड काढायचा. ठीक आहे. तुम्ही आता सांगा काय स्टार्ट पोझिशन असेल आणि काय एंड पोझिशन असेल. GRAM पाहिजे मला. काय लिहू? स्लाइसिंग मेथड सांगायची. PRINT प्रिंट. काय करणार आपण? एस ऑफ कुठून स्टार्ट करावं लागेल? 4 पासून तो कुठपर्यंत? 7 करेक्ट? तोपर्यंत राम. सॉरी. 0 इंडेक्स आहे ना. 0, 1, 2, 3 होतो ना तो. जिथून स्टार्ट केलं तिथूनच स्टार्ट करायचं. आपण 1 पासून स्टार्ट केलं. ठीक आहे? एवढं स्लाइसिंग आहे Pythonमध्ये. याच्या पलीकडे काहीच नाही. आणि सगळ्याच गोष्टी तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकतात. पहिलं, शेवटचं. कुठलाही इंडेक्स बेस एक कॅरेक्टर्स आणि सुरुवातीचं पाहिजे, इन बिटवीन पाहिजे, लास्टचे पाहिजे आणि कुठलाही स्लाइस तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करता येतो. सिंपल. धिस इज अ स्लाइस मेथड. सिंपल अँड स्वीट. पण माहिती पाहिजे. ठीक आहे? याच्यात कसं होतं स्टार्ट विथ कशाने स्टार्ट करणार आहे तो? 3 पासून स्टार्ट अँड एंड अप टू करून टाका. कुठपर्यंत? 6 पर्यंत. ठीक आहे? त्या सिंपल स्लाइसिंग मेथड.
याचा पॉइंट आहे तुमचा. बेसिक स्ट्रिंग ऑपरेशन अँड स्लाइस मेथड ॲक्सेसिंग स्ट्रिंग. ठीक आहे. तर आता आपल्याला याच्यात बेसिक ऑपरेशन करता येतं. म्हणजे ह्या स्लाइसिंग मेथडचा वापर करून तुम्हाला काही प्रोग्राम्स जनरेट करावे. मग कुठलंही एक्झाम्पल देऊ शकता जिथे तुम्हाला ना असं पर्टिक्युलर स्ट्रिंग एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे किंवा त्याचा यूज करून तुम्ही अजून काही प्रोग्राम्स वगैरे करू शकता. ठीक आहे. एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो जेणेकरून आमच्या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा मी ते वापरलेलं आहे. तुम्हाला पण ते समजून जाईल. कुठली पण गोष्ट स्टडी केल्यानंतर कुठे एक्झॅक्टली यूज झाली हे जर कळालं, तर सिंपल होऊन जातं. आता अझ्युम करा आमचं कसं आहे, आता मी एक वाईन शॉप बेस्ड प्रॉडक्टवर काम करतो. प्रॉडक्ट बेस्ड कंपनी असल्यामुळे. त्याच्यात ना आम्हाला वेगवेगळ्या साइझी आहेत. अलीकडे इंडस्ट्री असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल, तिथे एक साइझ असते 90 एम-एल. कधी-कधी असतं 180 एम-एल आणि काही 1000 एम-एलचं असतं किंवा 2000 एम-एलचं असतं. सो कन्सिडर दॅट आपल्याकडे आता हे 3 साइझ आहेत. 90 एम-एल, 180 एम-एल आणि दिसतंय. आम्हाला ते वाईन शॉपला हिशोब द्यावा लागतो, की तुम्हाला ते प्रत्येक वाईन शॉपला डेली बेसिस किती एम-एल लिकर सेल झाला शॉपला वगैरे त्यांना द्यावा लागतो. याचा आता टोटल किती येणार आहे तुमचं आय थिंक 1270 एम-एल हा आउटपुट आलेला आहे. बट जनरली तुम्ही जर हे ॲड करायला गेले, तर आउटपुट काय येणार आहे? हे येईल का कधी? पॉसिबलच नाही. कारण हा काय तुमचा स्ट्रिंग स्ट्रिंग टू नंबर तुम्हाला कन्व्हर्ट करायचं असेल, तर तुम्ही हे करू शकता, की इंट ऑफ 90 एम-एल. बट तरी ह्या इंटिजरमध्ये कन्व्हर्ट होईल का? नाही. कारण याच्यासोबत काय तुमचं म्हणजे आता तुम्हाला असं काहीतरी याच्यातलं काहीतरी यूज करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला हा 90 सेपरेट करायचा आहे आणि हा एम-एल सेपरेट. ठीक आहे? कसं करणार? कुठलं फंक्शन तुम्ही वापरणार सो दॅट 90 विल गेट एक्स्ट्रॅक्ट अँड धिस विल एस इक्वल टू काय करणार तुम्ही? नाही, नाही. टास्क कळालं का करायचं काय? आपल्यांना शेवटी यांना ॲड करायचंय. मग ॲड करण्यासाठी आपल्याला फक्त नंबर पाहिजे. हे एम-एल नकोय. एम-एलला सेपरेट करावं लागेल आता. त्याच्याशिवाय ॲडिशन करता येणार नाही. मग असं जसं आपण ह्या प्रोग्रामिंग मधलं फक्त प्रोग्राम सेपरेट काढला, लिंक ठेवला, राइट? स्लाईस केलंच ना. याच्यात कसं आपण कुठली मेथड स्लाइसिंग मेथड वापरू जेणेकरून आपल्याला फक्त भेटेल एम-एल. कसं करावं लागेल? एस ऑफ कुठून? 0 हां, मग तेच सांगायचंय तुम्हाला. एवढं काय घाबरताय? टेन्शन नाही. पण करायचं काय? म्हणजे हे जे स्लाईस मेथड आपण विचारलं, इथे विचारलंय ना बेसिक ऑपरेशन्स. एक्झॅक्टली तुम्ही कुठे वापरणार ते? असं एक्झाम्पलमध्ये ते फिट होतं. तिथे आपल्याला ही स्लाईस मेथड आपण जे वापरली आहे. आता जर तुम्हाला स्ट्रिंग सोबत नंबर सुद्धा आले, एक्झाममध्ये एम-एलचा नका देऊ हां. फरक पडेल तो वेगळा. तुम्ही म्हणाल की 90 आहे, क्वार्टर आहे आणि तुम्ही म्हणसाल साइज एक्स्ट्रॅक्ट करू. कॅन टेक एनिथिंग लाइक याच्या ऐवजी तुम्ही वेगळं घेऊ शकतात, की दूध घेऊ शकता. मिल्क, एम-एल म्हणजे एम-एल नसतं ते लिटरमध्ये असतं. ठीक आहे. 1 लिटर, 2 लिटर्स आणि बाकीचे प्रॉडक्ट आहेत जे लिक्विडमध्ये असतात. त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. दिलं तर काही फरक पडत नाही. कोड असतो. पण नाही द्यायला पाहिजे. ठीक आहे. सो नाऊ आपलं जॉब हे आहे, की आता आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन करायचं. तर मी आता ह्या 90 एम-एलला कसं 90 मला आउटपुट फक्त 90 पाहिजे. लक्षात येतं. नवीन प्रोग्राम हो, जे तुम्हाला ते जास्त क्लॅरिटी वाटेल. अजून करा आपल्याकडे आता किती आहे? 3 साइझ आहेत. strtsk म्हणून मी फाइल लिहितो. तर 3 साइझ आहेत वेगवेगळ्या. हॅलो, कुठे गेला? ब्लँक प्रोग्राम्स 3 साइझ आहे. सेव्ह केलं. सपोज S1 इक्वल टू मी एक लिहितो. डबल कोटमध्ये लिहावं लागेल. 90 एम-एल. हा एक साइझ आहे. ठीक आहे. सेमीकोलन ऑप्शनल आहे, दिला नाही तरी चालतो. प्रिंट मी लिहितो इथं प्रिंट S1. ओके. काय केलं? 5 15 होऊन जातं. 90 एम-एल आला. आपलं काम आहे, की आपलं आउटपुट आलं पाहिजे 90. आता आपण एक स्लाइसिंग मेथड वापरू. काय मेथड वापरणार? फक्त काय पाहिजे आपल्याला? 90 पाहिजे. मग काय वापरूया? कोलन 3 का 2? 2 वापरावं लागेल ना. 0, 1, 2.
भेटला 90. इथेही ते करायचं होतं. पण आता तुम्ही जर विचार करा, आता तुम्हाला डायरेक्टली स्ट्रिंग टू नंबर करायचा. आपण काय करू माहिती आहे? N1 इक्वल टू जर तुम्ही असं करायला गेले, इंट ऑफ S1 याचा अर्थ काय होतो? str टू इंटिजर. बरोबर? पण तुम्ही हे करायला गेले तर एरर देईल. ठीक आहे. कारण ह्या नंबर सोबत स्ट्रिंग पण आहे. मग तो कन्फ्यूज होऊन जातो, की नेमकं तुम्हाला नंबर कसं करायचं? एम-एलचा मी नंबर कसं करू? असं तो म्हणतोय. पण त्याला काय सांगू, एक काम कर, याला इंटिजर करता येत नाही. आधी 90 जे आहे ते साइडला काढून घे. परत त्याचा नंबर कन्व्हर्ट करू. हा इंट ठीक आहे. तुम्हाला आता हा पर्टिक्युलरली काय भेटेल? नंबरच. ठीक आहे. इथे कन्व्हर्ट करता येत नाही. प्रॉब्लेम आहे. म्हणून तुम्ही याला कन्व्हर्ट कसं करणार? या N1 इक्वल टू इंट ऑफ S1 ऑफ कोलन 2. ठीक आहे? आलं लक्षात. म्हणजे आता हा N1 काय होऊन जाईल तुमचा? नंबर होऊन जाईल. याची गरज आता सध्या गरज. लक्षात आलं? आता तुम्ही जर प्रिंट N1 केलं, तर आउटपुटमध्ये काय भेटेल तुम्हाला? परफेक्ट. आता 2 साइजचं आपण करून घेऊ. सेम मेथड दुसरं तुमचा S1 आहे. S2 इक्वल टू आपण अजून एक साइज म्हणून टाकू. 2 साइजचं करू. किती साइज घ्या, सेमच मेथड आहे. याला कसं करणार? N2 इक्वल टू इंट ऑफ बोला S2 हां, 3 करावं लागेल. ठीक आहे. साइजची लेंथ वाढली. परफेक्ट कळतंय? याचा आता इंटिजरमध्ये कन्व्हर्ट होईल. प्रिंट आपण करू शकतो आता इथे N2. परफेक्ट. सिमिलर मॅनर साइज 3 साठी पण आहे. ते पण घेऊन टाकू. छोटंसंच आहे. तो लेट्स आता मी एवढं टाइप करत नाही. जस्ट कॉपी धिस, गो हिअर, एंटर. 1000 ml आहे अजून करा. S3 साइज घ्यावं लागेल. मी इथे N3 करतो. एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहिजे नेहमी. S3 ऑफ काय करावं लागेल? 4 करावं लागेल. सही आहे? इथे पण मी काय येणार? N3. तिन्ही साइज आले? ठीक आहे. आता तुम्ही याला ॲड करू शकता सिंपल. तुम्ही इथे काय जाणार, एक टी-टी-एल वर्ड लिहिणार इक्वल्स अझ्युम करा, की तुम्ही विथआऊट कन्व्हर्ट करता काय ॲड करताय S1 प्लस S2 प्लस S3 आणि याला जर तुम्ही प्रिंट करायला गेले, ते काय येईल? एरर येईल का रन होईल? पहिले हे सांगा. हं? एरर येईल की रन होणार? एरर का बरं येईल? स्ट्रिंगचं ॲड नाही होणार, पण तो असं कॉन्कॅट तर होईल. ठीक आहे. हां, पण आउटपुट येईल असं 90 प्लस 180 प्लस असं म्हणजे कॉन्कॅट. आहे ना? स्ट्रिंग आयदर नंबर नसेल तर तो कॉन्कॅट करतो. स्ट्रिंगला ॲड करतो. पण आपण ऑलरेडी नंबरमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. आपण इन्स्टेड ऑफ इथं S1, S2 काय लिहिणार इथे आपण? N1, N2, N3. म्हणजे स्ट्रिंगचा एक यूज कळाला स्लायसिंगचा, की अशा ठिकाणी आपल्याला काही गोष्टी सेपरेट कराव्या लागतात. ते तुम्हाला हे लागतं. ठीक आहे? मग आता याला ॲडिशन केलं तर परफेक्ट येईल. जे पण पाहिजे ते आपण 12 पण अजून एम-एल आला नाही. एम-एल कसं टाकणार? एम-एल पण पाहिजे ना पुढे वर. कसं ॲड करणार होता एम-एल? सिंपल ना, एम-एल पाहिजे तर इथे काय लागतं? कॉमा करून एम-एल लिहून टाक. ठीक आहे. नाही ॲक्चुअली प्रॅक्टिकलमध्ये पण असंच केलं जातं. ते काही विशेष नाही. आधी नंबर टू स्ट्रिंग केला, स्ट्रिंग टू नंबर केला, तर नंबर टू स्ट्रिंग करायला काय प्रॉब्लेम? फक्त प्रिंट तर करायचे. ज्या गोष्टी फक्त प्रिंटिंग पुरतं मर्यादित तिथे काहीच प्रॉब्लेम येत नाही. बट जिथे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असतं, मग तिथे तुम्हाला असं हे करावं. लक्षात आलंय? स्लॅशिंग मेथड अँड धिस. आता आपण काही बिल्ट इन फंक्शन बघू स्ट्रिंगचे. ठीक आहे? फंक्शन्स. सम फंक्शन्स विथ लिस्ट. इझी ऑपरेशन करता येतं. स्ट्रिंगला आपल्याला ॲक्सेस करता येतं सगळ्यामध्ये विथ द हेल्प ऑफ स्लॅश, 0, लास्ट, इन बिटवीन, लास्ट. टॉपिक खूप छोटे-छोटे पण प्रॅक्टिकली तुम्हाला हँड्स ऑन म्हणजे जे पण लेक्चर झालं तसं तुम्ही ते करून बघत चला. प्रोग्राम तर मी सेंड करतच असतो इव्हन दो त्याच्या रेकॉर्डिंग पण तुम्हाला भेटूनच जातं. सो बेटर. आता आपल्याला काही फंक्शन्स आणि मेथड्स बघायचे. असे बघायला गेले की स्ट्रिंगचे खूप सारे फंक्शन्स बट नॉट द फंक्शन बघू जे जास्त युजफुल आहेत आणि तुम्हाला इझिली लक्षात पण राहतात. ओके, फाईन. आता आपण बघूया स्ट्रिंग फंक्शन्स. सो लेट्स स्टोअर हिअर str.
ठीक आहे. एक छोटंसं स्ट्रिंग घेऊ आणि त्याच्या बेसवर आपण काहीतरी फंक्शनिंग करू. सो मी एस इक्वल टू घेतो. अझ्युम करो कुठलाही कीवर्ड आपण घेऊ शकतो. प्रोग्रामिंगच घेतो मी. पायथॉनचं घेतो. PYTHON पायथॉन. ठीक आहे. आता मी जर सांगितलं की अझ्युम करा की हा जो पायथॉन आहे, याला नाही का तुम्ही अप्पर केसमध्ये लिहा. प्रत्येक वर्ड तुमचा अप्परमध्ये आला पाहिजे. PYTHON. नंतर बोललं की याची लेंथ कॅल्क्युलेट करा. किती त्याची? आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा स्लायसिंग होतं त्याची इंडेक्सिंग 0 ने स्टार्ट होते. पण जेव्हा काउंटिंग होते लेंथसाठी त्याची काउंट 1 ने स्टार्ट होते. मग याची लेंथ किती येणार? 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे? मग तुम्हाला सांगितलं मी सगळे स्मॉलमध्ये लिहा. आणि हे प्रॅक्टिकली करायला गेले तर खूप विचार करावा लागेल की एक्झॅक्टली याच्यामागे काय-काय करायचं. पण बिल्ट इन फंक्शन्स आहेत. लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी लेन नावाचा फंक्शन. अप्पर करण्यासाठी अप्पर नावाचा फंक्शन. लोअर करण्यासाठी लोअर नावाचं फंक्शन. ठीक आहे. त्या फंक्शनचा वापर करायचा. जेणेकरून ऑटोमॅटिकली स्ट्रिंगला ऑटोमॅटिक कन्व्हर्जन होऊन जाईल. त्याच्या आधी एक फंक्शन आपण स्वतः पण लिहू आणि एक बिल्ट इन पण वापरू. चला इमॅजिन करा की मला याचं लेंथ कॅल्क्युलेट करायचं. आता तुम्हाला लॉजिक वगैरे काही सुचत नाही म्हणून तुम्ही डायरेक्टली बिल्ट इन फंक्शन वापरणार. बिल्ट इन फंक्शन काय? लेंथ. फंक्शन ऑल्वेज कम्स विथ अ राउंड ब्रॅकेट. लेन ऑफ एस. म्हणजे एसचा लेंथ फाइंड करा. किती तो? 6. आता इमॅजिन करा की तुम्हाला ना हे फंक्शन आठवत नाहीये. पण तुम्हाला लेंथ कॅल्क्युलेट करायची. कसं करणार? काय ऑप्शन काय तुमच्याकडे? कसं करावं लागेल? लेंथ कॅल्क्युलेट करायचं म्हणजे तुम्हाला प्रत्येकाचं काउंट पाहिजे. 1, 2, 3, 4, 5. मग असं काय करावं लागेल जेणेकरून तुम्ही प्रत्येक कॅरेक्टरला व्हिजिट करू शकता आणि त्याचा काउंट पण एक-एकने वाढवून त्याचं काउंट कॅल्क्युलेट करू शकता. फॉर लूप वापरावं लागेल, राइट? तुम्ही काय करणार? फॉर आय इन एस. ठीक आहे. रेंज हा फक्त नंबरसाठी आणि आता कसं लूप करणार आपण स्ट्रिंगमध्ये. आता जर आपण इथे प्रिंट केलं पी-आर-आय, पी-आर-आय-एन-टी प्रिंट जर मी केलं इथे आय, काय भेटेल? एक-एक कॅरेक्टर. ठीक आहे. म्हणजे तो तिथपर्यंत रोटेट होतो. ऑब्व्हियसली मग आपण सिम्पली काय करणार आता मला जर इथे आता एक काउंट करून घ्यायचं आहे प्लस, प्लस. एक काउंटरवरती इनिशियलाइज करून टाकणार. इनिशियली 0 आणि इथे इन्स्टेड ऑफ धिस मी काय लिहिणार n इक्वल टू n प्लस 1. ॲक्चुअली ना हे असं द्यायला पाहिजे होतं, पण हे Pythonला काय झालंय काय माहिती. तो ना अलाउच करत नाही शॉर्ट असं. हे दुसऱ्या प्रोग्रामिंगचं सिंटॅक्स असं त्याचं त्याचं. इथे हाच ऑप्शन n इक्वल टू n प्लस 1. बाहेर जा तुम्ही. PRNT प्रिंट n. आपण आउटपुट काय तुम्हाला 7 देतो. म्हणजे त्या छोट्याशा फंक्शनच्या मागे हाच कोड आहे. ठीक आहे. जेव्हा आपण फंक्शन टॉपिक बघू किंवा बेसिकली करूनच फंक्शन टॉपिक तुम्हाला पुढे ठेवू. दिसलं? ठीक आहे. तेव्हा डीपली आपण स्टडी करू फंक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. पण आता सध्या बिल्ट इन फंक्शनच आपण बघू. सो ठीक आहे. हे लक्षात आलं. पण हे आपण करणार नाही. आपण वापरणार काय? लेन ऑफ एसएच. पण त्याच्या मागचं लॉजिक काय? हेच. लेन ऑफ. आता पुढचं काय बघायचं होतं आपल्याला अप्पर केसमध्ये कन्व्हर्ट करायचं. सो करणार काय? PRINT प्रिंट अप्पर. S.UPPER अप्पर. अप्पर केसमध्ये कन्व्हर्ट करा. सगळे अप्पर केस झाले. ठीक आहे. आता लोअर केसमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर प्रिंट S.LOWER लोअर. फंक्शन ऑल्वेज कम्स विथ राउंड ब्रॅकेट. लक्षात. म्हणून प्रिंटमध्ये पण आपण राउंड ब्रॅकेट का लिहितो? कारण इट सेल्फ होतो फंक्शन. लोअर्स. 2 फंक्शन मॅच झाले. ठीक आहे. सिंपल. असे भरपूर फंक्शन्स आहेत छोटे-छोटे. एक सिंगल लाईन फंक्शनच आहे. व्हॉट इस अ स्ट्रिंग एक्सप्लेन एनी 3-4 फंक्शन ऑफ स्ट्रिंग आलं तर तुम्हाला अप्पर केस, लोअर केस, लेंथ, स्ट्रिंग असे 3-4 फंक्शन लक्षात ठेवायचे आणि प्रॅक्टिकली लिहायचे पण आहेत. एस नंतर डॉट केल्यानंतर अशी लिस्ट आली पाहिजे, पण लवकर येत नाही ते. ठीक आहे. तर याच्यात आपण अजून काही फंक्शन आहेत जसं की कॉनकॅट आहे का चेक करून घेऊ. कॉनकॅट ऑफ सपोज पायथन
प्रोग्रामिंग. चेक करो. नहीं, कॉन्कॅट नाही. एसटीआर नो ऑप्शन, कॉन्कॅट नाही. तो जावा मध्ये आहे. जस्ट बघितलं की स्ट्रिंग मध्ये आहे. कॉन्कॅट नाहीये. जॉइन आहे का चेक करू. ओके, पण ह्याने एवढं काय जॉइन केलं? ठीक आहे, म्हणजे काहीतरी फंक्शन आहे. एक मिनिट. आता हा जॉइन किती वेळा केलं त्याने पण? पायथन, पायथन, पायथन. हे कसं कळेल ते? काहीतरी फंक्शन आहे प्रोग्रामिंगचं. टेस्ट डॉट जॉइन प्रोग्रामिंग. काय केलं काय माहिती का नाही? तो पायथन हा वर्ड आहे आणि हा प्रोग्रामिंग जो वर्ड आहे, त्या प्रोग्रामिंगची जेवढी लेंथ आहे ना, तेवढ्या वेळेस त्यांनी ते रिपीट केलं असं वाटतंय मला. पण ते चेक करण्यासाठी व्हेरिफाय करून आपण इथे मी आता टाकतो फक्त 2. आता चेक करू. नाही. फक्त. आपण फक्त इथे मी टेस्ट टाकतो. ओके, तुम्ही आउटपुट बघितलं का? लक्षात आलंय? काय केलं त्याने? नाही, 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 नाही. स्टार्टिंगला नाही केलं ते. ते आपल्याला अगोदर पण रन झालं होतं. आपल्याला रिअलाईज नाही झालं ते प्रोग्रामिंगचं. हे बघा, टी, ई, एस, टी. टेस्ट. टेस्टमध्ये कोणाला ॲड केलं? पायथन. जॉइनचा अर्थ असा आहे, थोडं डिफिकल्ट वाटतं, पण ॲक्चुअली तेच. टेस्टच्या वर्डमध्ये जाऊन त्यांनी काय ॲड केलं? पायथन, पायथन, पायथन. ठीक आहे? अजून सोप्याने समजायचं असेल तर छोटं आपण घेऊ शकतो. ते लक्षात येऊन जाईल. कळून जातं आउटपुट. बट ते लवकर कॉम्प्लेक्स वाटतं ते. टीचर लोकांना समजणार नाही की होतं काय नेमकं. जसं की मी आता आहे ना इथे ए आणि बी लिहितो. ठीक आहे? मग ए पायथन इतकंच लिहिलं वाटतं. ए पायथन. ठीक आहे? लक्षात आलं? ए-बी मध्ये पायथन. जर मी इथे ए-बी-सी लिहिलं तर ए पायथन, बी पायथन. ठीक आहे? डझंट मॅटर. ठीक. ठीक आहे, फंक्शनचे जे अपर केस, लोअर केस आणि जॉइन्स वगैरे करतात. आता आपल्याला असे काही मेथड शोधायचे जे आयदर ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करतात. हे डायरेक्टली काय रिटर्न करतात? आउटपुट. आता आपल्याला असे काही फंक्शन पाहिजे जे ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करतात. जसं की आपल्याला हे चेक करायचंय की याच्यामध्ये डिजिट आहे की नाही. त्यासाठी फंक्शन आहे इच डिजिट. इच डिजिट काय करतो? जर याचा नंबर असेल तर ट्रू देतो, नाहीतर फॉल्स. ठीक आहे? तसंच वेन एक इज अप्पर पण आहे. अप्पर केस लेटर आहे की नाही चेक करतो. त्यावेळेला एक इज लोअर पण आहे. लोअर केस आहे की नाही ते चेक. ठीक आहे? आणि आपल्याकडे लेंथ पण आहे. लेंथ तो चेक करतो. मग आपण या सगळ्या फंक्शनच्या मिळून एक प्रोग्राम बनवू. जेणेकरून आपलं स्ट्रिंगचं आहे, त्या रिलेटेड काही जरी आलं, स्ट्रिंगचे फंक्शन असेल, स्लाइसिंग मेथड असेल किंवा प्रोग्राम तर लिहिता येईल. ठीक आहे? प्रोग्राम काय जनरेट करू आपण? एक पासवर्ड व्हॅलिडेशनचा प्रोग्राम बनवायचा. म्हणजे आतापर्यंत आपण जे गोष्टी वापरल्या ते सगळ्या इथे इम्प्लिमेंट होऊन जातील. पासवर्ड व्हॅलिडेशनमध्ये करायचं काय लक्षात घ्या. युजरकडून एक पासवर्ड एंटर करून घ्यायचा. क्रायटेरिया काय पाहिजे व्हॅलिड पासवर्डचा? त्याची जर लेंथ आहे ना 8 पेक्षा ग्रेटर पाहिजे. फर्स्ट कंडिशन काय? कंडिशन 1, पासवर्ड लेंथ शुड बी ग्रेटर दॅन 8. सेकंड हाय, ॲट लीस्ट एक तुमचा अप्पर केस पाहिजे. एक ॲट लीस्ट तुमचा लोअर केस पाहिजे. 4 कंडिशन ॲट लीस्ट एक तुम्हाला डिजिट. पासवर्ड असतं ना, जेव्हा पण आपण पासवर्ड सेट करायला जातो किंवा इट मस्ट बी इन्क्लूड 8 केस लेटर, 1 अपर केस, 1 लोअर केस, 1 डिजिट्स असं. ठीक आहे. आपलं पासवर्ड व्हॅलिड कधी राहील ज्याची लेंथ जसं की मी आता लिहिलंय की टेस्ट 1, 2, 3, 4. पासवर्ड पूर्ण व्हॅलिड आहे. अपर केस पण आहे, लोअर केस पण आहे, डिजिट. ठीक आहे. तर आता ह्या तिन्ही फंक्शनचा वापर करून आपल्याला हा प्रोग्राम करायचा. आधी आपण छोटे-छोटे ते फंक्शन बघू. एक-एक फंक्शन कसं वर्क करतो. नंतर त्याला फायनली सगळं समराईज करून इम्प्लिमेंट. प्रोग्राम काय करायचं समजलं? हां? त्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू.
चला कसं करायला ते बघूया. आधी छोटे-छोटे फंक्शन्स बघावं लागतील आपल्याला. त्याच्यानंतर त्याला इम्प्लिमेंट करू. सो मी एक नवीन प्रोग्राम घेतो. फाइल न्यू. ते मी पी-डब्ल्यू-डी व्हॅल म्हणून नाव घेतो. एक लेटर घेणार आहे सपोज पहिलं आपण ते सिंपल चेक करू, की सपोज हे मी ना इथे अप्पर केस लिहिलं. ठीक आहे. कारण जे फंक्शन आहे ते फक्त सिंगल कॅरेक्टरसाठी वर्क होतं. मी प्रिंट काय लिहितो, एएस डॉट इज अप्पर UPPER. काय दिलं त्याने? ट्रू आणि अप्पर केस आहे. तर मी याच्यासोबत एक लहान लेटर लिहिली. तर काय लिहितो? म्हणजे त्याला एक तर सगळे अप्पर लागतात किंवा सगळे लोअर लागतात. पण एकाही जरी पोझिशनला अप्पर केस आलं, की तो ट्रू करू शकतो. म्हणजे आपल्याला असे फ्लॅग मेंटेन करावे लागतील, जेणेकरून काय होईल ते ट्रू किंवा फॉल्स होतात. ठीक आहे. आता पण हा अप्पर केसला वर्क होईल जेव्हा तुमचं केस अप्पर केस असेल. सिमिलर मॅनर दुसरं काय पॅटर्न आहे? लोअरसाठी इथे फंक्शन काय वापरलं तुम्ही? इज LOWER लोअर हा ट्रू देईल. लोअर केस आहे म्हणून. पण इथे जर मी अप्पर केस लिहिलं तर फॉल्स देईल. तर लोअर केस. ठीक आहे. त्याच वेळी अजून एक फंक्शन येतो काय? डिजिटसाठी इज डिजिट. सो इथे मी एक डिजिट लिहितो. इज डिजिट. DIGIT डिजिट. ट्रू. मग आपल्याला अशा तिन्ही कंडिशन ट्रू करून घ्यावं लागेल. पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे, आपण पासवर्ड एक-एक कॅरेक्टर तर देणार नाही. ग्रुप ऑफ कॅरेक्टर द्यावं लागेल आणि आपल्याला त्याला इटरेट पण करावं लागेल फॉर लूप. प्रत्येक फॉर लूपमध्ये आपण सिंगल कॅरेक्टर एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. राइट? त्या एक-एक कॅरेक्टर सोबत चेक करावं लागेल. जसं युजरने एखादा पासवर्ड एंटर केला TEST. त्याला फॉर लूप लावू. फॉर आय करू आपण इन जे पण पी असेल. राइट? पहिलं लेटर काय भेटेल? 3. ह्या टी सोबत ह्या तिन्ही फंक्शनला आपल्याला क्रॉस चेक करावं लागेल. तू अप्पर आहे का? तू लोअर आहे का? तू डिजिटल. आयदर एका ठिकाणी जरी त्याला अप्पर मॅच झालं, की तो फ्लॅग आपण 1 करून देऊ. परत सेकंड केसमध्ये येईल. नाहीतर काय होईल? आपण जर डायरेक्ट चेक करायला गेलो तर नाही हा अप्पर राहील, नाही हा लोअर राहील, नाही डिजिट राहील. तिघं फॉल्स करू. तर म्हणून एक कॅरेक्टर आल्यानंतर इटरेट केल्यानंतर तिन्ही कंडिशन सोबत चेक करायचं. एकाही कंडिशनला जर हा ट्रू झाला, मेक फ्लॅग 1. 1, 1, 1. तिन्ही जर 1, 1, 1, 1 भेटले, शेवटी आपण चेक करणार इफ हा 1 आहे का, हा 1 आहे का, हा 1 आहे का आणि लेंथ 8 आहे. सगळे कंडिशन सॅटिस्फाय झाले, मग आपला पासवर्ड व्हॅलिड नाहीतर इनव्हॅलिड. ठीक आहे? चला आता प्रॅक्टिकली करू. हे फ्लॅग बेस्ड प्रोग्रामिंग आहे. थोडंसं ट्रिकी वाटतं, बट एवढं काही अवघड. तिन्ही फंक्शन समजलं. आता फक्त आपल्याला इम्प्लिमेंट करायचं. जे आपल्याला येतं ते आपण करू. तुम्हाला पासवर्ड ॲक्सेप्ट करता येतो, प्रिंट करता येतो, इटरेट करता येतो. ठीक आहे? व्हॅल पी-डब्ल्यू-डी. एक पासवर्ड घ्यायचा युजरकडून. कसं घेऊ मी? एक पी-डब्ल्यू नावाचा व्हॅल्यू घेतो. ठीक आहे? इनपुट इथे काय करणार आपण? एंटर पासवर्ड. ENTR एंटर PASSWORD. सही आहे. पासवर्ड आल्यानंतर त्याला आपण प्रिंट करून बघू शकतो, की आपला पासवर्ड काय? बेसिकली आपण पासवर्ड आधी प्रिंट करू. एवढं वर्क होतंय का चेक करू. एंटर पासवर्ड. पासवर्ड एंटर केलं. पासवर्ड प्रिंट होईल. सही आहे? फाईन. सेकंड गोष्ट असं आहे, की आपल्याला ते लेंथ कॅल्क्युलेट करून घ्यायची. लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी फंक्शन काय? लेन ऑफ पहिलं काम आपलं झालं. एंटर पासवर्ड येतोय. त्याची लेंथ कॅल्क्युलेट होतोय. तो प्रिंट नाही केला पण होतोय. आता चेक काय करायचंय? अप्पर केस आहे का? लोअर केस आहे का? डिजिटल. त्यासाठी आपलं काम काय? फॉर लूप लावणं. फॉर आय इन कशात लावणार फॉर लूप? पी-डब्ल्यू. कोलन प्रिंट आपण इथे करणार आय. इथे गेलो आय. ठीक आहे? जे पण आपण पासवर्ड एंटर करतोय, प्रत्येक कॅरेक्टर प्रिंट होतं. फक्त आपल्याला असे काही फंक्शन पाहिजे जेणेकरून प्रत्येक प्रोग्राम सोबत तो चेक करेल. राइट?
त्यासाठी फंक्शन आपल्याला माहिती इज डिजिट, इज अप्पर, इज लोअर आणि लेंथ ऑलरेडी आहेच. पण याच्यात मध्ये प्रॉब्लेम असा आहे, जेव्हा मी इथे जाऊन बघा, आता मी इथे काय करतो, एक चेक करतो मी. मी इथे ना काय लिहितो, इज आय मध्ये सगळे कॅरेक्टर भेटते, मग आय सोबत करावं लागेल. आय डॉट इथे होतं इज यू डबल पी आर. ठीक आहे, फंक्शन मी इथे रन करतो. मी पहिला लिहितो टी स्मॉल लिहितो, परत टी स्मॉल लिहितो, परत काय आलं, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. पण आपल्याला असं काही सिस्टीम जनरेट करून घ्यायची, ऍटलीस्ट एक जरी कॅपिटल आलं ना तर फ्लॅग थ्रू करून द्यायचं. ठीक आहे, त्यासाठी कसं करावं लागेल, त्यांनी ते फ्लॅग बनवावं लागेल. सपोज अप्पर केस इक्वल टू 0. एकदा जरी तुम्हाला अप्पर केस जो आहे, इफ इज अप्पर, कुठल्याही पोझिशनला अप्पर केस भेटला, यूसीचा काय तो फ्लॅग करणार 1. म्हणजे कुठेही अप्पर केस भेटू दे, तुम्हाला याला 1 करून टाकायचं. सिमिलर तुम्ही काय करणार, लोअर केस आणि डिजिट. इज अप्पर कुठल्याही अप्परला भेटू, लेवलला भेटू, यूसी इक्वल टू 1. सिमिलर मॅनर इज लोअर कुठेही लोअर केस भेटू, LOWER, त्याला काय करणार, लोअर केसला 1. सिमिलर मॅनर फॉर डिजिट. इफ इज डिजिट, DIGIT डिजिट, इथे काय 1 करणार तुम्ही, 3. ठीक आहे, आता शेवटी आपण चेक करून घेऊ. प्रिंट मी यूसी कॉमा LC कॉमा डी रन कर, पासवर्ड एंटर करतो, कॅपिटल स्मॉल नंबर्स 2. डिजिट फंक्शन चुकले, डिजिट नाही इज डिजिट आहे ना. ठीक आहे, पासवर्ड कॅपिटल स्मॉल नंबर 1111 सगळीकडे भेटतं. सिनारिओ अजून चेक करू. सपोज आता मी परत रन केला, स्मॉल नंबर, अप्पर केसचा फॉल्स भेटला, कारण तो अप्पर केस भेटलाच नाही, तो 0 राहील. थर्ड अप्पर केस आहे, लोअर केस नाही, डिजिट वर्किंग मध्ये. पण आता आपल्याला शेवटी काय करायचंय, तिन्ही जर ट्रू असेल तर पासवर्ड व्हॅलिड आहे, नाही तर इनव्हॅलिड आहे. मग सगळे फ्लॅग चेक करण्यासाठी काय कंडिशन, सगळे 1111 पाहिजे, तरच तुमचा पासवर्ड व्हॅलिड आहे, नाही तर इनव्हॅलिड. इफ लावणार फॉर लूपच्या बाहेर जाऊन, इथे काय लिहिणार, मल्टिपल कंडिशन, सगळ्याचे सगळे ट्रू पाहिजे तुमचे. तुम्ही अँड वापरणार की ऑर, सगळे ट्रू पाहिजे ना, अँडच वापरावं लागेल. ऑर मध्ये काय, काही जरी असेल तरी, एक जरी ट्रू असेल तरी पासवर्ड व्हॅलिड होऊन जाईल. मग आपण इथे काय करू, यूसी इक्वल टू 1 आहे का, अँड LC इक्वल टू 1 आहे का, अँड AND, अजून काय आपलं, अँड डी इक्वल टू 1 आहे का, अजून एक गोष्ट, अँड L जो आहे लेंथ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 8 आहे. या सगळ्या गोष्टी जर तुमच्या सॅटिस्फाईड असेल, तरच तुमचा पासवर्ड काय तो व्हॅलिड पासवर्ड, ऑर एल्स इनव्हॅलिड पासवर्ड. जेव्हा प्रोग्राम 5-6 मार्काला विचारलं जातं ना, त्यात मी असे काही एक्झाम्पल देऊ शकतो. प्रिंट इनव्हॅलिड पासवर्ड. ठीक आहे, याला रन करा. आधी मी कॅपिटल स्मॉल घेऊन टाक, नंबर ने लिहू, इनव्हॅलिड पासवर्ड. ठीक आहे, सेकंड सिनारिओ मी कॅपिटल पण लिहितो, स्मॉल पण लिहितो, नंबर पण लिहितो. आता काय 8 नाही ना, नंबर ऑफ कॅरेक्टर 8 पाहिजे आपले, कुठलं तो. ठीक आहे, परत रन करा. मी नंबर ऑफ कॅरेक्टर 8 लिहितो, अप्पर केस राईट. आता सगळे टाक, TEST कॅपिटल टी टाकतो, TEST ST सेपरेट. ठीक आहे, मग हे ऑल अबाउट स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग सिंपल गोष्टी आहे, काही एवढं अवघड नाही. तो पॉइंट, एखादा प्रोग्राम क्वेश्चन आला 2 मार्क किंवा 4 मार्कचा येऊ शकतो तुम्हाला.
स्ट्रिंग कसं डिफाईन करायचं डबल कोटमध्ये डिफाईन करावं लागेल तुम्हाला. बेसिक ऑपरेशन स्लाइसचे करू शकता तुम्ही. ठीक आहे. त्याचे एखादं एक्झाम्पल करू शकता. काही बिल्ट इन फंक्शन्स आहे अप्पर केस, लोअर केस, जॉइन्ट्स वगैरे, इस डिजिट, इस अप्पर आणि त्याचे काही एक्झाम्पल. म्हणजे जे फंक्शन तुम्ही डिफाईन करता सगळ्यांचे म्हणून एक एक्झाम्पल तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. लक्षात आलंय? कुठे काय वाटतंय, डाउट, क्वेशन विचारायचे? तुम्ही उद्या सुद्धा विचारू शकता. असं काही नाही की आत्ताच विचारायला पाहिजे. मी प्रोग्राम तुम्हाला सेंड करतो. तर तुम्ही इथं बघून घ्या आणि तुम्ही लॅपटॉप वगैरे आणायचा असेल, तुम्हाला आणता येईल. लवकर येऊन प्रॅक्टिस करायची असेल तर करू शकता. ठीक आहे. बाकी आपण उद्या जे बघणार आहे ते लिस्ट बघू. इम्पोर्टंट कपल इंग्लिश आणि ठीक आहे. एक-एक पॉइंट्स रोज बघितले तर म्हणजे हळू-हळू तो होत जाईल. चल. तर काही विचारायचं असेल तर विचारू शकता.